मी तेजश्री, तुमचं तेज मॅड या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत समुद्री खेकड्याचा रस्सा माझ्या पद्धतीने। तर चला पाहूयात कसं बनवतात। सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊयात रस्सा करण्यासाठी। तर इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि असं त्याला छान कापून घेतलेलं आहे। त्याला आता छान खरपूस भाजून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता। हे पहा, असा कलर यायला हवा खोबऱ्याला, असं खरपूस भाजून घेऊयात। आता आपण याला थंड करायला साईडला ठेवून देऊयात। त्या सेम पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे आणि यामध्ये आता आपण वाटणासाठी कांदा भाजून घेऊयात। तर आता आपण इथे त्याच पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण कांदा टाकूयात। कांदा मी असा उभा स्लाइस केलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता यालासुद्धा आपण छान परतून घेऊ। कांदा थोडा परतल्यानंतर मी यामध्ये 2 मिरच्या ॲड केल्या। मिरच्या ॲड करण्याचं कारण की जे समुद्राच्या खेकडे असतात ना, ते थोडं गोडसर असतात। त्याचा जो रस्सा आहे तो थोडा गोड होतो, त्यामुळे मी थोडं तिखटपणा येण्यासाठी 2 मिरच्या टाकल्यात आणि एक छान टेस्ट येते आपल्या वाटणाला। तर हे पहा, मी असं छान परतून घेतलेलं आहे याला। कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात। हे पहा, आता हा आपला कांदा झालेला आहे। आता हे जे मिश्रण आहे आपण साईडला ठेवू थंड होण्यासाठी। आणि मी इथे थोडे धने टाकलेले आहेत। 1 टेबलस्पून धने घेतलेत आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। धणे आणि जिरे हे त्याच पॅनमध्ये आपण परतवून घेऊ। जास्त परतवायचं नाही, उगाच हलकंसं परतवून घेऊ। आणि इथे तुम्ही बघू शकता सुकं खोबरं, कांदा, मिरची, धणे, जिरे आणि मी 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि हँडफुल कोथिंबीर। आता हे मिश्रण असं आपण वाटून घेऊयात मिक्सरमध्ये। या समुद्री चिंबोऱ्या थोड्या मोठ्या असल्या कारणाने मी याला तोडल्यानंतर एक वाफ काढून घेतली होती, शिजवून घेतलं होतं थोडंसं हळद, मीठ आणि मसाला टाकून। जास्त नाही, फक्त 1 वाफ काढली होती। इथे मी टोप घेतलेला आहे कालवण करण्यासाठी। तर मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे, कारण की मला रस्सा थोडा जास्त पाहिजे आणि रस्स्याला थोडी तरी पण यायला हवी, म्हणून मी थोडं तेल 3 पळ्या घेतलेलं आहे। आणि आता तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी आपण यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि कढीपत्ता तडतडला की आपलं जे वाटण होतं खोबऱ्याचं ते आपण यामध्ये ॲड करूयात। आता यामध्ये वाटण जे आहे छान परतवून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटस तोपर्यंत। इथे मी हळद टाकलेले आहे 2 चमचे। हळद छान मिक्स करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि इथे मी 3 चमचे मसाला टाकलेला आहे। हा जो मसाला आहे हा आमचा घरचा मसाला आहे बनवलेला। यामध्ये सगळे जिन्नस आहेत, त्यामुळे मग यामध्ये मी जास्त एक्स्ट्रा काही ॲड करणार नाही। ओके, आता हे छान परतवून घेऊयात आपण। याला वाटणाला छान तेल सुटायला पाहिजे, म्हणजे मग आपलं जे वाटण आहे ते रेडी होईल रस्सा करण्यासाठी। इथे मी 1 टेबलस्पून गरम मसाला ॲड केलेला आहे। हा जो गरम मसाला आहे आपण छान एकजीव करून घेऊयात। सगळं एकजीव झाल्यानंतर, मसाल्याला तेल सुटल्यानंतर, म्हणजे वाटणाला तेल सुटल्यानंतर आता हे जे वाफवलेल्या चिंबोऱ्या आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आणि ॲड केल्यानंतर ह्याला छान मिक्स करून घेऊयात। ते वाटण जे आहे ते पूर्ण चिंबोरीला लागलं पाहिजे। आणि या स्टेजला मी मीठ ॲड करत आहे। शिजवतानासुद्धा मी थोडं मीठ टाकलं होतं, तर इथे आपण थोडं जपूनच मीठ टाकूयात। आता आपलं जे वाटण केलेलं मिक्सरचं भांडं होतं तर त्याला थोडं वाटण राहतं, ते आपल्याला वाया नाही घालवायचं। आणि चिंबोऱ्या शिजवलेलं जे पातेलं आहे त्यालाही थोडंफार जी टेस्ट असते त्या राहते। तर आपण थोडं पाणी टाकून ते ढवळून ह्याच्यामध्ये ॲड करूयात। आता आपल्याला जेवढी पाणी हवं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करू। ओके, आणि आता ह्याला छान मिक्स करून आता उकळी काढून घेऊयात ह्याला। इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। आता आपण ह्याच्यामध्ये तो ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आणि याला छान उकळी काढून घेऊयात। आता मी इथे चिंबोरी ऑलरेडी शिजवून घेतली होती, त्यामुळे मी जास्त शिजवणार नाही, 5 ते 10 मिनटं शिजवून घेईल।
तुम्ही जर रस्सा करणार असाल तर तुम्ही शिजून नाही घेतली चिंबोरी तर तुम्हाला एक 15 ते 20 मिनटं त्याला छान उकळून घ्यावं लागेल. बघू शकता आता आपल्या ज्या चिंबोऱ्या त्या छान शिजलेल्या आहेत आणि आपला रस्सासुद्धा रेडी आहे. इतका सुंदर झाला होता, इतका अप्रतिम झालेला. तुम्ही नक्की ट्राय करा प्लीज. ओके, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांग. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, टेक केअर, बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.